सतत हेडफोन आणि इयरफोन वापराने तरुणांना बहिरेपणाला तोंड द्यावं लागतंय। नियमित हेडफोन आणि इयरफोन वापरणाऱ्या 10 पैकी 2 तरुणांना बहिरेपणा येत असल्याचे निरीक्षण घाटीतील डॉक्टरांनी नोंदविले आहे। वाढत्या रुग्णसंख्येमुळे आठवड्यातून 4 दिवस होणारी कान नाक घसा विभागाची ओपीडी आता दररोज होत आहे। इतकेच काय तर आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील आता दररोज होऊ लागल्या असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय। जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो। घाटीतील कान नाक घसा विभागातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दररोज ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये 50% रुग्ण हे कानाशी संबंधित आजाराचे असतात। कानाची नस कमजोर झाल्याने कान फुटणे, कान वाहणे आणि जन्मतः बहिरेपणा हेडफोन वापरामुळे श्रवण दोष निर्माण झालेले रुग्ण हे उपचारासाठी येत आहेत। कान नाक घसा संदर्भात 1 जानेवारीपासून ओपीडी मध्ये दररोज रुग्णसेवा दिली जात असून शस्त्रक्रिया देखील दररोज होत आहे। हा विषय मात्र चिंतेचा आहे। मी डॉक्टर सुनील देशमुख, विभाग प्रमुख कान नाक घसा विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय। आज जागतिक श्रवण दिन आहे। जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिन दरवर्षी साजरा केला जातो आणि या दिवसाचं महत्त्व असं आहे की जो कानामुळे किंवा कानाचे वेगवेगळे आजार याच्यामुळे जो बहिरेपणा येतो, ज्याचं आपण नियमितपणे त्याचं अवलोकन करतो, त्याचे कारण शोधायचा प्रयत्न करतो आणि त्याचा उपचार करायचा आपण आपल्या शासनातर्फे प्रयत्न करतो। तर आमची जे सध्याची जी आमच्या घाटी रुग्णालयातली जी कान नाक घसा विभाग आहे, हा विभाग आमचे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली प्रगती करत असून आता आमच्याकडे जवळपास दररोज ओपीडी चालू आहे आणि दररोज शस्त्रक्रिया होतात, विविध प्रकारच्या कानाच्या शस्त्रक्रिया। आणि साधारणतः कानात येणारे जे दररोज येणारे बाह्य रुग्ण विभागातील आमच्या विभागाचे रुग्ण आहेत, त्यापैकी जवळपास 50% रुग्ण हे कानाच्या आजाराच्या संबंधित असतात आणि जवळपास आता हा जो प्रकार आहे, हा जो प्रमाण वाढलेलं आहे, ते विशेषतः आम्हाला हे प्रमाण वाढलेलं आहे याचे कारण जे आहेत अंदाजे तर आम्हाला असं वाटतं की जे कोविडचा हा जो महामारी होती त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत, जसं की ऑनलाईन एज्युकेशन आहे, त्याच्यामुळे लोकांनी हेडफोनचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर विशेषतः लहान मुले हे जे आहेत हे सुद्धा घरीच त्यांचे लेक्चर्स किंवा काय कॉलेजच्या मुलांचे याचे सगळे लेक्चर्स त्यांना घरी बसून ऑनलाईन लेक्चर झाले, याच्यामुळे याचा वापर वाढलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा कारण आहे असं आम्हाला वाटतं। आणि याच्याशिवाय सुद्धा एक कानाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही असं सर्व जनतेला विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की कानाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आज जागतिक श्रवण दिनाच्या निमित्त सर्व मी आम जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की कानाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण कान हे आपल्या पंचेंद्रियापैकी एक महत्त्वाचं इंद्रिय आहे। आपल्याला जर ऐकू येत असेल तर आपण सगळ्या लोकांशी समाजाशी कम्युनिकेट करू शकतो, पण आपल्याला ऐकायचा प्रॉब्लेम असेल तर कम्युनिकेट करणं अवघड जातं आणि मग त्याच्यामुळे आपलं जे आयुष्य असतं ते खूप अवघड बनू शकतं। त्याच्यामुळे कानाची योग्य वेळेस काळजी घेणं, कानाचे काही आजार असतील तर योग्य त्या कान नाक घसा तज्ञाकडे जाणं आणि त्याच्यानंतर कानामध्ये काही काडी वगैरे न घालणं, टोकदार वस्तू न घालणं, तर अशा प्रकारे आपण कानाची काळजी घ्यावी आणि काही वाटलं तर आपण त्याची ऑडिओमेट्री नावाची तपासणी जी आहे ती आपण करून घ्यावी आणि त्याचं निदान करून योग्य उपचार करावा, ही माझी आज जागतिक श्रवण दिनानिमित्त आपल्या सर्वांना विनंती आहे। आपल्याकडे जी ओपीडी आहे याच्यामध्ये विशेषतः आता कानाचे रुग्ण जास्त प्रमाणात येणं सुरू झालेलं आहे। जसं मी आपल्याला सांगितलं की 50%च्या आसपास आमचे कानाचे रुग्ण असतात। हे जरा थोडंसं काळजीचं कारण आहे, कारण आता कानाचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत। त्याचे कारणं मी जसे आपल्याला नमूद केले की जे याचा वापर, हेडफोनचा वापर आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तरुण मुलं वगैरे सगळं ते कानामध्ये हेडफोन घालून वापरतात किंवा लहान मुलांनाही आता त्याची सवय लागली। त्याच्यानंतर दुसरं कारण मला जे असं वाटतं की वाहनांचे कर्कश आवाज जे रस्त्यावर असतात, तर हे आवाज किंवा जे मिरवणुका असतात, डीजे असतात, याच्यामुळे सुद्धा आपल्या कानाच्या आरोग्याला हानी पोचते आणि याच्यासाठी
योग्य ते आपण काळजी घेतली पाहिजे आणि ह्या गोष्टीपासून आपण शक्यतो दूर राहिलं पाहिजे, कारण कान हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. घाटीमध्ये दररोज 100 ते 125 कान नाक घसा विभागाचे रुग्ण. ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी तब्बल 50% रुग्ण कानाशी संबंधित. 5 ते 6 रोज होत आहेत मोठ्या शस्त्रक्रिया, तर 7 ते 8 या छोट्या शस्त्रक्रिया होत आहेत रोज. 10 रुग्णांपैकी चक्क 2 जणांना बहिरेपणा. सतत हेडफोन इयरफोन वापरू नये, कानांना पुरेशी विश्रांती द्यावी. तर गोमटात काम करताना बहिरेपणा आल्याची समस्या घेऊन महिन्याला किमान 2 ते 3 कामगार घाटी रुग्णालयामध्ये येतात. कामगारांनी श्रवण संरक्षण उपकरणे वापरली पाहिजे. सतत सर्दी खोकला होत असेल तर वेळीच उपचार घ्यावा. जन्मतः बहिरेपणावर वेळीच उपचार घेतल्यास तुम्ही ऐकू देखील शकतात, तर कानामध्ये टोकदार वस्तू न टाकल्यास या समस्यांवर उपचार आणि विलास देखील आहे. मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. यहाँ पर हमारे पास में हर प्रकार के पेशेंट मिलते हैं. एज ग्रुप आप बोलेंगे 1 दिन का बच्चे से लेके 60 साल के प्लस सीनियर सिटीजन, सभी प्रकार के लोग हम यहाँ देखते हैं. और यहाँ पर सुनने की तकलीफ से रिलेटेड अगर आप देखेंगे तो जैसे जन्म के वक्त अगर किसी को कुछ प्रॉब्लम हुआ, जैसे श्वास लेने में प्रॉब्लम हुआ या पीलिया हुआ है, तो इसके वजह से बच्चों का कान का नस डैमेज हो सकता है. तो हम उनका भी स्क्रीनिंग करते हैं, जिसको हम OE स्क्रीनिंग बोलते हैं, जो यूनिवर्सल हियरिंग स्क्रीनिंग प्रोग्राम के अंतर्गत आता है. इसके अलावा कान में ऑपरेशन, अगर कान की हड्डी कान के पर्दे में कोई डैमेज है तो उसके लिए जो सुनने का प्रॉब्लम होता है वो जांच हम यहाँ करते हैं, ताकि सर्जरी करने में उनको मदद मिले. क्या फ़र्क पड़ा है वो हमको समझ में आता है. इसके अलावा कान में सुनने का प्रॉब्लम है, कान की मशीन की ज़रूरत है या कॉकलियर इम्प्लांट लगाने की ज़रूरत है, तो उस प्रकार की जो भी जाँचें होती है वो हम यहाँ पर करते हैं. सीनियर सिटीज़न को जिनको एज के वजह से सुनने का प्रॉब्लम हुआ है, उनका भी हम यहाँ पर सुनने का जांच करते हैं. इसके अलावा अभी यंगस्टर्स वगैरह में हमने पाया कि हेडफोन्स का रेगुलर यूज़ करने की वजह से टिनाइटिस का कंप्लेन है या फिर सुनने का प्रॉब्लम आया है, या फिर जो हेल्थ वर्कर्स होते हैं जो बड़ी बड़ी कंपनियों में काम करते हैं, बड़ी आवाज़ में काम करते हैं, 7 से 8 घंटा डेली बड़ी आवाज़ में काम करते हैं और ईयर प्रोटेक्टेड डिवाइसेस नहीं यूज़ करते हैं, तो उनमें भी डेफिनेटली हियरिंग लॉस निकलता ही है. तो हम मेरे ख्याल से मंथली 2 से 3 ऐसे पेशेंट्स आते ही हैं जो वर्कर्स हैं बड़ी कंपनियों में और प्रोटेक्टिव डिवाइस नहीं यूज़ करने की वजह से उनको सुनने का प्रॉब्लम हो रहा है. और डेली अगर हम देखा जाए OPD में तो यहाँ पे OE, बेरा, PTA ये सारे टेस्ट अगर मिलाते तो 10 से 12 पेशेंट का OPD हमारा रहता है, जिसमें 5 से 6 ऑडियोमेट्री होती है, 1 से 2 बेरा होते हैं और OE स्क्रीनिंग्स होती है. मेरा नाम है प्रिया गुप्ता और मैं यहाँ एज एन ऑडियोलॉजिस्ट काम करती हूँ. लहान मुले, तरुण, वृद्ध सर्वजण आपण सर्रास हेडफोन आणि इयरफोन वापरताना पाहतो. मात्र हे हेडफोन आणि इयरफोन हवेसे वाटणारे तुमच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम टाकतात. याचा अतिवापर असेल तर तुम्हाला कायमचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे आपण करत असलेल्या हेडफोन आणि इयरफोनचा वापर हा किती करावा आणि केव्हा करावा हा विचार करण्याचा विषय बनला आहे. त्यामुळे तुम्ही वापरणाऱ्या उपकरणांमुळे तुमच्या आरोग्यावर तर दुष्परिणाम होत नाही ना, याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. अविनाश कानडचे, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.